हॅलो फ्रेंड, नमस्कार, जय शिवराय. तर मित्रांनो बघू शकता मी आता आलेले आहे शेतामध्ये. तर चला मित्रांनो, मी शेतामध्ये कशासाठी आले आणि कोणत्या कामासाठी आले तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. हा व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुम्हाला कळेल की मी कशासाठी आले आहे. तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही आणले म्हणजे आता आम्ही जुन्याच गाडीवर आलो. तर हे बघा, आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आम्ही एक नवीन गाडी घेतलेली आहे, शाईन गाडी. तर त्याचा सुद्धा ब्लॉग मी यूट्यूबवरती टाकला आहे. ज्यांनी कोणी जर बघितला नसेल तर लवकर जा आणि तो व्हिडिओ बघा आणि लाईक करा. या पण व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो, आता थोड्याच वेळात सनलाईटसुद्धा होईल आणि सनलाईटमध्ये सुद्धा मला व्हिडिओ काढायचा आहे. तर आता मस्त सनलाईट झाडावर 2-3 व्हिडिओ काढते. तर चला मित्रांनो बघू शकता. आणि आमच्या इकडे नाही म्हणजे आमच्या जालना जिल्ह्यामध्ये एवढी थंडी पडली काय सांगा तुम्हाला, सकाळी काकडतच उठणं लागतं. तर बघू शकता. तर हे बघा इथं आम्ही ना घ्यायला लागलेलं आहे. बघा आम्ही काय करायला, मामा काय करायला. तर बघा इथं मामा काड्या न्यायला म्हणजे काड्या न्यायच्या आम्हाला पोत्यामध्ये या बारीक बारीक. तर बघा मामा अशा बारीक बारीक काड्या काढून ठेवू राहिला म्हणजे सकाळी सकाळी शेकायला. तर खूप थंडी असल्यामुळं म्हणजे सकाळी सकाळी शेकायला की थोडं जास्त थंडी नाही वाजत, म्हणजे थोडंफार शेकल्यामुळे थोडी थंडी जाते. तर बघू शकता आम्ही शेकण्यासाठी घेत आहे ह्या काड्या. तर बघा मामा पोतं कुठं ठेवलं, गाडीवर आणू का. तर बघू शकता आम्ही पोत्यात ह्या काड्या नेणार आहे. तर आणि डबल भाजीसाठी शेंगासुद्धा न्यायची आहे, सोल्याची भाजी करायला. तर बघा पोतं आणि तिथंच ठेवले. तर चला आता हे पोतं मस्त नेते आणि याच्यामध्ये आम्ही काड्या टाकणार. मित्रांनो बघू शकता आता हे घेतलं पोतं. आता पोतं देतं मामाकडे. आणि बघू शकता आता उन्हाळा हिवाळा लागलेला आहे. तर बघा हिवाळा लागला तर बघा कसं सगळं हे झालं. सगळं आधी पावसाळ्यामध्ये एकदम हिरवळ हिरवळ राहते, आता बघा सगळं वाळून गेलं. कसं वाटतं तर बघा मागं कसं दिसतं. तर चला मित्रांनो आता हे देते मामाचं पोतं. किती झालं मामा हे पोतं आणलं. हे तर ठेवलं पोतं. इथं आहे आता या काड्या. मी थोड्या शेंगा तोडू का. शेंगा तोडायला काही नाही आणलं, तर शेंगा घ्यायला आलो आम्ही. तर बघू शकता आमची पराठी पण आता कशी झाली, सगळी वाळून गेली. आता काहीच बोंड नाही राहिली, फक्त थोडेफार बोंड आहे. तरी बघा असे बोंड आहे, ते पण कधी फुटते काय माहिती. नाही तर असं म्हणजे जेव्हा आपण पहिली वेचणी केली तर समोर कापूस यायचा लगेच मागं कापूस फुटायचा. तर बघू शकता आता हे बघा मस्त शेंगा. आता शेंगासुद्धा सगळ्या वाळत वाळत आले. तर बघा खूप साऱ्या शेंगा वाळलेल्या आहे आणि फक्त कुठं मुठं काय म्हणते कुठंतरी थोडंफार शेंगा राहिलेल्या आहे. तर हे बघू शकता हिरव्या हिरव्या. तर त्या हिरव्या हिरव्या ज्या शेंगा दिसतात त्या तोडून घ्यायच्या, काही अशा पण घ्यायच्या आणि काही भाजीसाठी न्यायच्या. तर चला असं आता एका हाताने शेंगा नाही यायला तोडता मला, पण तरी थोडं ब्लॉगिंगमध्ये सुद्धा घेले शेंगा तोडताना. तर माणसानं काय कधी शेंगा तोडल्या. तर हे बघा ह्या तुम्ही सगळीजण शेंगा खायला. आता या लास्टच्या शेंगा राहिल्या. तर बघा थोड्याशा शेंगा आहे, थोड्या अशा पण खाऊन घेते. तर बघा आमच्या शेवग्याचं झाड पण किती मोठं झाले. आम्ही ना शेवग्याचे झाडं लावले होते पराठीमध्ये. तर बघा काय मस्त शेवग्या झाडाले. हे बघा इथं एक आहे, ते तिथं एक आहे, इथं एक आहे, डबल ते तिथं पण छोटे. हे बघा झूम करून दाखवते. हे बघा हे एक, डबल ते बघा तिकडं. आणि त्याला तर फुलं पण आले. हे बघा मस्त, पण शेवगांनी लागल्या काय मी काही लागतं. हे बघा माझ्याजवळ सुद्धा एवढं मोठं झाड आहे. हे बघा हे शेवग्या झाड किती मोठं झालं. तर चला मित्रांनो आता मी फटाफट शेंगा तोडून घेते. तर मित्रांनो बघू शकता आता मी नुसतं एवढे शेंगा तोडलेले आहे. आता मला काही आता एका हाताने शेंगा तोडल्या पण जाईल नाही, त्याच्यासाठी मी आता व्हिडिओचा एंड करते. तर चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मला या काड्यासुद्धा भरायच्या आहे. तर आता हे पोतं मला धरणं लागन त्याच्यामुळं आता एका हातामध्ये कॅमेरा असल्यामुळं आणि ते सुद्धा धरतं जाणार नाही. तर चला आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.